हॅलो नमस्कार। तर आज मी करणार आहे वांग्याचं भरीत। बाजारात मस्तपैकी छान जांभळ्या कलरची मोठी वांग्याच्या भरताची वांगी दिसली, सो मी घेतली। मला खूप आवडतं। तर वांग्याचं भरीत करताना वांगी स्वच्छ धुवून त्याला मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आणि त्याला उभ्या चिरा पाडून त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या, म्हणजे त्याही खरपूस भाजून होतात। त्यानंतर वांग छान खरपूस भाजून घ्यायचं आणि वांग भाजून झालं की एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मिरची आणि कांदा घालून छान परतून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि वांग्याचं भरीत करताना ते लोखंडाच्या कढईमध्ये केलं तर उत्तमच, कारण लोहसुद्धा आपल्याला मिळतं। परंतु जर लोखंडाच्या कढईमध्ये केलं तर ते करून झाल्यावर लगेचच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं, ते त्यातच ठेवायचं नाही। तर कांदा परतून झाला की आपण त्यात टोमॅटो घालणार आहोत। आंबटपणासाठी मी टोमॅटो घालते आहे। टोमॅटो घालून हे भरीत खूपच छान लागतं। तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी त्यात दही घातलं तरीही चालू शकतं, पण मी आज त्यात टोमॅटो घालते आहे। टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। वांग्याचं भरीत हे जळगावच्या साईडला खूप छान होतं, तिकडची पद्धत आहे वांग्याचं भरीत करण्याची। तर जळगावी पद्धतीमध्ये ते लोक कांद्याची पातसुद्धा घालतात, तीसुद्धा खूप छान लागते। तर टोमॅटो परतून झालेला आहे, त्यानंतर मी ते जे वांग गार झालेलं आहे भाजून घेतलेलं, ते मी स्मॅश करून घेतलेलं आहे, ते आता मी यामध्ये घालून थोडंसं परतून घेणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असलेले मसाले तुम्ही घालू शकता। तर यात मी तिखट थोडंसं आणि थोडासा मसाला घातला आहे माझ्याकडचा घरगुती मसाला, आणि त्यानंतर मग आवडीनुसार साखर हवी असेल तर मीठ चवीनुसार घालायचं आहे। चाट मसाला घातला आहे मी यामध्ये थोडीशी वेगळी चव येण्यासाठी। वरून थोडंसं खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करायचं, आणि रेडी आहे आपलं वांग्याचं मस्त झणझणीत भरीत। सर्व करताना तुम्ही पुन्हा एकदा वरून थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व करू शकता। तर तुम्ही नक्की करून बघा।